नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, लहानपणी आपण चिमणी कावळ्याची गोष्ट ऐकायचो की नाही? अजूनही पिढ्यानपिढ्या तीच गोष्ट पुढे चालत आली आहे. या लहानपणीच्या अर्ध्या राहिलेल्या गोष्टीची पूर्ण गोष्ट वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुमच्याशी शेअर करते. एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं. एक दिवस काय झालं, आकाशात खूप मोठे मोठे काळे ढग आले. सोसाट्याचा वारा सुटला, टपटप पाऊस पडायला लागला. झाडं भिजली, जमिनीवरून धोधो पाणी वाहायला लागलं. मग कावळ्याचं घर शेणाचं होतं ना, ते गेलं पाण्यात वाहून. कावळा थंडीनं काकडला. कुठे जावं बरं? एवढ्यात त्याला आठवलं, चिमणीचं घर आहे की शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे, पण चिमणीताईच्या घराचे दरवाजे बंद होते. तो म्हणाला, चिवताई चिवताई दार उघड. चिमणी आतून म्हणाली, थांब रे, माझ्या बाळाला काजळ पावडर लावते. थोड्या वेळाने पुन्हा कावळ्यानं कडी वाजवली. चिवताई चिवताई दार उघड. ती म्हणाली, थांब रे, माझ्या बाळाला झोपवतेय. आता कावळ्याला खूप भूक लागली होती. सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. पण काय करतो बिचारा, एवढंसं तोंड कळून कुळकुळत उभा राहिला. पण चिमणीनं काही केलं, दार उघडलं नाही. ही गोष्ट आपण लहानपणी ऐकलेली. आता या गोष्टीचा उत्तरार्थ काय असेल? खरं तर ही उत्सुकता होतीच आणि या वाचनात आलेल्या पोस्टनं ती उत्सुकता पूर्ण केली आणि एक खूप सुंदर विचारही दिला. चिमणीचं सगळं काम आटोपलं. ती जरा निवांत झाली आणि तेव्हा लक्षात आलं की अरेच्छा, आपण अजून कावळ्यासाठी दारच नाही उघडलं. आणि तिला विलक्षण अपराधी वाटलं. तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिने लगेच दार उघडलं, पण आता दाराबाहेर कावळा नव्हता. तिनं आजूबाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता. गेला असेल कुठेतरी, येईल परत. तिनं स्वतःच्या मनाची समजूत काढली. मात्र रात्र मावळली, दिवस उगवला, संध्याकाळ झाली, पुन्हा रात्र झाली, तरी सुद्धा कावळ्याचा पत्ता नव्हता. चिमणीचं मन आज काही कशातच रमेना. बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही, बाळाला गंध पावडर करण्यातही नाही. कारण एव्हाना तिला सवय झाली होती ना कावळ्यानं बंद दारावर केलेल्या टकटकीची. तो आवाज असा काही कानात साठला होता ना की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झाली असं समजून दार उघडलं, पण बाहेर कोणीच नाही हे पाहून ते निराशेनं बंद केलं. खूप दिवस झाले. चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. मग तिनं कावळ्याचा शोध घ्यायचा असं ठरवलं. घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर आला. तो कावळ्याचा होता. तो आवाज ऐकून चिमणीला आनंद झाला. सारा थकवा शीण कुठल्या कुठे पळाला. तिनं मोठ्या उत्साहानं त्या फांदीच्या दिशेनं झेप घेतली. पाहते तर काय, कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांबरोबर आनंदानं मजामस्ती करत होता. कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदानं म्हणाला, या या चिमणाबाई, तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी? कावळ्याचं ते अगत्य पाहून आता चिमणी फार उशाळली. म्हणाली, तुला राग नाही आला माझा? कावळा म्हणाला, काय यावा? मी माझ्याच विश्वात गुंग होते म्हणून. छे छे, अगं प्रत्येकाचं आपलं स्वतंत्र विश्व असतं, तसं तुझं होतं. तुला त्यात माझी गरज नव्हती कधी. माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येऊन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं, या दोन्ही गोष्टी अतिक्रमणासारख्याच घडल्या असत्या नाही का? आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर अतिक्रमण करणं चूकच. म्हणून मी स्वतःच त्यातनं वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच. चिमणाबाई, या जगात एकटं कुणीच नसतं. जेव्हा आपण एकटं आहोत असं वाटतं ना, तेव्हा तो एकांतच असतो आपल्या सोबतीला, जो दाखवत असतो आपल्या प्रवासाची
पुढची वाट मलाही दाखवली आणि बघ आज मी किती आनंदी आहे माझ्या घरट्यात, माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या माणसांमध्ये. चिमणी निःशब्द होऊन निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला, चिमण्याबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल, अगदी क्षणाचाही विलंब न करता. चिमणीचे डोळे आता पाणावले. भरल्या कंठानं तिनं त्याचा निरोप घेतला आणि परतीची झेप घेतली. पण आज तिच्या पंखात पूर्वी इतकं बळ नव्हतं. मंडळी, आपले सगळ्यांचीच अवस्था थोड्याफार प्रमाणात या चिमणीसारखी झाली आहे नाही? म्हणजे बघा की कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साथ घालतंय हे आपल्या ध्यानीच येत नाही. या आपल्या माणसांमध्ये मग भाऊ, बहीण, मित्र, मैत्रीण, आईवडील, बऱ्याचदा आपली मुलंही असू शकतात. त्यांची आर्त साथ आपल्याला ऐकूच येत नाही. म्हणजे ते पोट तिडकीनं साथ घालतात आणि आपण म्हणतो, थांब रे, मला जरा करिअर करू दे, थांब जरा, मला आता घर आवरायला घ्यायचंय, थांब आता मला कार घ्यायची आहे, थांब मला आता कामं आहेत, थांब रे, आता मला विश्रांती घ्यायची आहे जरा, थांब जरा, मला हे करायचंय, थांब जरा, मला ते करायचंय. आणि मग ही जंत्री वाढतच जाते. त्यांची सहनशक्ती संपते आणि मग ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात. मग त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं, आपल्याला ते लक्षात नसतं. आणि ते जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा आपण फार फार एकटं झालेलो असतो. आणि असं होऊ नये असं वाटत असेल ना, तर मला कुणाचीच गरज नाहीये, हा अहमपणा बाळगणं हिताचं नाहीच. म्हणूनच वेळीच टकटक ऐकायला शिका, कारण वेळ प्रत्येकाची येते. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.